आपले असतात आणि शेवटचा निर्णय, शेवटचा अंतिम एक प्रसाद ज्याला भस्म म्हणून, जी राख म्हणून आपण फेकून देतो, ज्याला श्रीफळ आहे त्याला फोडून खात्यावर का, पण त्याच्यामधलं जे नारळ आहे त्याच्यामधलं जे तीर्थ आहे ते जर त्या पेशंटला दिलं तर तो कोमातून बाहेर येतो. ही शक्ती या जनार्दन बाबाची, शांतिगिरी बाबाची आहे. म्हणून बाबाजींचं आणि माझंही सुद्धा सगळ्यांना म्हणणं आहे की बाबा का बाबाजी जे आता बाबाजींचं तिथं स्टॉल आहे बरं का, काय हो त्याच्यामध्ये अगरबत्ती. अहो बाबाजींनी सांगितलं हे दुसरं काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये. यज्ञाच्या एवढ्या 108 कुंडातला भस्म एकत्र करायचा, त्याच्यामध्ये जे सुगंध, जे ओरिजिनल आहे, समजा चंदन असेल, जे ओरिजिनल असेल तेच टाकायचे, केमिकल अजिबात टाकायचं. पण आपण सुगंधाला घालतो बरं का. काय हुललाशी वरली या रंगा म्हटलेला आहे. म्हणून बाबाजींची अगरबत्ती वापरून पहा, तुमचा श्वासोश्वास क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. मी ठामपणे सांगतो तुम्हाला. कोलगेटमध्ये आमचे महाराज कामाला होते बरं का. त्यांनी डोळ्यांनी पाहिलं, त्याच्यामध्ये हाडाचा चुरा करून टाकतात बरं का. आणि ती आपण मस्त ब्रश लावून फेस फेस फुट फेस खस फेस फेस फस खस करून फेकितो बरं का. आहे की नाही? फेस फेस करूच नका, सगळी फसफस होऊन जाईल आपली. मी विनंती करेल आपल्याला की बाबाजींनी आपल्याला आणलेला जो भस्म आपण देतो, त्यांनी सांगितलं का बाबाजींची भस्माची पुडी घेतली, काय ताकद त्याच्यामध्ये आहे बरं का. काय ताकद त्या भस्मामध्ये आहे हे जनार्दन बाबाही आपल्याला सांगून गेले. जास्त वेळ मी आपल्याला घेणार नाही, पण ज्या ज्या वस्तू बाबाजींच्या तुम्ही वापरा, तुमचं कॅलेंडर, आता घरात काय कालनिर्णय पण आहे, महालक्ष्मी पण आहे, अनेक कॅलेंडर आहे बरं का. त्याच्यावर देवाचा फोटो आहे का एखादा? फक्त महालक्ष्मीच्या याच्यावर आहे थोडा फोटो, पण बाकी त्याच्यावर काही फोटो नाही. याच्यात दर पानावर तुम्हाला देवाचे फोटो, बाबाजींचे, शांतिगिरी बाबांचे, समजा गुरुभक्तांचे असे फोटो आपल्याला दिसतील. म्हणून आदर्श आपल्याला जर ठेवायचा असेल, सद्गुरू बाबाजींनी आता म्हणजे काही दिवसापूर्वी ज्याचा वापर फक्त जनार्दन बाबा करायचे बघा, त्यावेळेस जनार्दन बाबा सेंदव मिठाचा वापर करूनच बाबाजी आपली पूजा घ्यायचे. शांतिगिरी बाबा ही आपली पूजा सेंदव मिठानच करायची. सेंदव हे माहितीच नव्हतं, सेंदव हा विषयच कोणाला माहित नव्हता. ते शांतिगिरी बाबांनी प्रचलित केलं. एक खान असते दगडाची, डोंगरची डोंगर आहे बरं का, आणि ते डोंगराच्या दगड आणून आमचे भुसे मामांनी त्याचं प्रोजेक्ट तिथं जाऊन आले बरं का, आणि ते तळायचं. हे सेंदव मीठ आपण पॅक केलेलं आहे. बाहेर तुम्ही जायला माझ्या मतानं 100-150 रुपये किलो असेल हे. आणि बाबाजींनी सांगितलं आम्ही जे करतो, आम्ही जे खातो, कारण याच्यापासून तुम्ही आयुर्वेदात जा, आयुर्वेदात जरी गेले त्याच्यापासून जे कोणी लिंबू आणि रात्रभर त्या शेंदव पिठावर शेंदव मीठ त्या लिंबू अर्ध कापून जर टाकलं, ज्यांना मूळव्याधाचा त्रास असेल, सांगतो बरं का मी, अनुभवातून बोलतोय, ते रात्रभर आपण भिजत ठेवायचं ते मीठ त्याच्यामध्ये, त्या लिंबू कापून 2 फोडीमध्ये, आणि सकाळी बिन आना पाण्याचं, म्हणजे काय, काही न घेता, तोंड सुद्धा न धुता काय करायचं, आपण ते घ्यायचं. तुमचं मूळव्याध 3 दिवसात नाही गेलं तर मग आपल्याला भेटायचं बरं का. अशी पावर या सेंदव मिठामध्ये आहे बरं का. बाबाजी हे करता हो. आणि म्हणून तुम्हाला विनंती करेल की बाबा, बाबाजींचं जेही कार्य आहेत हे सत्य कार्य आहेत. पण आपल्याला काय वाटतंय, मग इलेक्शनला काल बाबा उभे राहिले, हे का नाही, खटका आहे बऱ्याच जणांचा. ते लांब असेल तिकडं बी, तुम्हाला इकडे या ना, सावली मस्तपैकी बाबांचं प्रवचन ऐकायचं, या आपल्याला. दररोजच आपण आपल्या मंदिरामध्ये बसत असतो, पण संतांच्या समोर आल्याचं एक ते पारावर बसलेले या सर्व समोर या 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 गावचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आपणच त्याची शानमान ठेवली पाहिजे. या समोर या समोर पाठीमागे बसलेले. आणि अशा प्रकारे सद्गुरू बाबाजींचं हे कार्य आपल्यासाठी आहे बरं का. बाबांना तर अजिबात वेळ नाहीये. 26 तारखेला 12:30 विमान आहे बाबांना. कुठं जायला? प्रयागराजला. किती वाजता बाबा तिथं पोहोचतील? 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत 249 लोकांची नोंद झालेली अनुष्ठानला बसण्यासाठी, एवढ्या थंडीमध्ये बरं का. जरा टाळी वाजून त्यांचं आपण अभिनंदन करू. आणि आपण काय म्हणतो, लय थंडी हो, लय थंडी हो, लय थंडी. पारिकडे कांदे काढायचे, हे सांग ना, तुला जायचं नाही ते, आहे की नाही. निमित्त थंडीवर देऊ नको. जाणारे जाणार आहेत, मरणारे सुद्धा मरणारे आहेत. इथंही मरणार आहे, कुठेही गेलं तरी माणूस मरणार आहे. म्हणून प्रत्येकानं काय करावं आहे,
की केला असे मनी धावा, मनाला पूर्ण बोध व्हावा, म्हणून आलो तुमच्या गावा, शांतिगिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा, मौनगिरी बाबा द्यावा मार्ग द्यावा. काळे भाऊंनी सांगितलं की बाबा आता तुम्हीच हे मार्ग देणारे. पोरग नीट झालं हो, काय तेज आहे त्या पोरावर. जरा टाळी वाजून अभिनंदन करू आणि लगेच बाबांच्या प्रवचनाकडे आपण जाऊ. पुन्हा एकदा टाळी वाजून अभिनंदन करू बाबाजींना. हॅलो. हे लहान लहान पोरं आपल्याला व्यासपीठावर दिसते. यांच्या आई बापांनी यांना बाबांना दान केलंय बघ, आहे की नाही. आयुष्य प्रत्येकाला ठरलेलं आहे. वयाच्या 75व्या वर्षी जनार्दन बाबांनी हे जीर्ण झालेलं शरीर सोडलं. प्रत्येकाला ते शरीर सोडायचंय. शांतिगिरी बाबाचं अगोदरच नियोजन चालू आहे. 67-68 आश्रम खूप मोठे मोठे, पण बाबाजी हे तयार करून राहिले बरं. काही भागवत वाचे त्या पोरं, भागवत पाठ यांच्यावाल्या काही काही 100 जरा टाळी वाजून अभिनंदन करू. त्यांच्या मात्या पित्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. जय बाबाजी. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय महादेवाय ते नमः. अच्युत कृष्ण विष्णुधरी सत्यं जनार्दन हंसो नारायण चैवमेकम्. केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरिपापनाशाय. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं पदं पदम्. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर. वक्रतुण्डं महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्. पातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् गुरु ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो जनेश्वरा. गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमो नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम निवृत्तिनाथाय नमः. ओम निवृत्तिनाथाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम निवृत्तिनाथाय नमः. ओम निवृत्तिनाथाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम निवृत्तिनाथाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी ज्यांना शिवगानी निष्काम योगी म्हटलं जातं, ज्यांनी की श्री वेरूळ ते त्र्यंबकेश्वर हा श्री संत महाराजांचा समाधी सोहळा निमित्ताने आता दिंडी सोहळा शुभारंभ केला. 50 वर्ष जवळ सुवर्ण महोत्सवी वर्ष.
या दिंडीच्या निमित्ताने आपल्या मानवरच गाव ना हो मानव लेकिन बाबाजी ने जिन्हें माना है. अशा मानव नगरीमध्ये ह्या दिंडी सोहळ्याचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने श्रद्धा भक्तीने स्वागत केलं. अर्थात मिरवणूक सोहळा केला, पार पाडला. तर बघा, संतांचा पालखी सोहळा जर गावात जर झाला त्याने काय होतं, गावाची दरिद्री अशा बघा महत्त्वाचा समुदाय की मन अशा रीतीने हा सोहळा संभळत असताना आपल्यासमोर पालखीमध्ये प्रतिमारूपाने जे आपल्या सर्वांना आशीर्वाद हस्तमुखाने आशीर्वाद देत आहेत, अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. आपल्या गावातील हनुमानजी असेल, भगवान महादेव शिव असेल की भगवान दत्तात्रय भगवान असतील, इतर जेवढाही देवदेवतांच्या चरणी वंदन करूया. या मानवच्या भूमीला वंदन करूया. त्याप्रमाणे आपल्या स्वदेशी गोमातांना वंदन करूया. आणि या दिंडीच्या पवित्र आणि पावन समय उपस्थित असलेले सर्व आमचे साधक बघा, ब्रह्मचारी, शिवदासी, हरिभक्तश्री, माधव महाराजी, तसं आमचे बालगोपाल आहेत, म्हणजे टुंकीचे गुरुकुलचे विद्यार्थी उपस्थित आहेत, गायक जे माजी विद्यार्थी म्हणून रामेश्वरजी उपस्थित आहेत, आपले शिवभाऊचे सूत्रसंचालक, बरोबरच ह्या दिंडीचं नियोजन आमचे नागीजी सह हे उत्तम रीतीने केलेले आहेत. तसं आपले कृष्णाभाऊ शेट्टी जे त्याच तालुक्यातील पाटोद्याचे भूमिपुत्र आहेत की ज्यांचं काहीतरी भविष्य सांगून राहिलं बरं का, देवाच्या इच्छा काहीतरी भविष्य आहे. इसमें कोणाचं काय कोणाचं भविष्य काय, कोणाचं भविष्य काय देवांनी असेल की ती देवाची इच्छा. आणि त्याचप्रमाणे या गावचे भूमिपुत्र असलेले आपले संदीप की तसंच ज्यांच्या पिंपल्स नगरीमध्ये हा सोहळा जाणार आहेत, तसं आमचे याचं नाव काय, सुदाम बघा, सुंदर असं धर्मध्वज बघा, धर्मध्वजाचं फडकवण्याची सेवा जर सुधाभावांनी केली लक्षात घ्या. त्यांच्या सहकारी असलेले त्यांचं नाव विष्णुभाऊ सोनवणे. तर जवळपास बरं म्हणजे बघा काय भगवंत बघा बुद्धी प्रेरणा देत असतो की. तसंच आपल्या तालुक्यात असलेले नगरसूचे आमचे संजय भाऊ पवार, तसंच उपस्थित असलेले इतर सर्व मानवडकरांच्या शिवाजी भाऊ त्याचे सुपुत्र दिसून राहिले बरं का. त्यांचं शिवाजी भाऊ काय आडनाव काय तुमच्यावालं, साबळे सारखं. परत दिसून बरं का तुमचं बाबांचं चक्र फिरतो बरं का. तुम्हाला कुठेतरी बोलायचं होतं दिल्लीमध्ये बरं का, पण तुम्ही सांगायचं नाही. आता बरोबर तुम्हाला काहीतरी आयुष्य आहे बघा ते भगवंतांनी दिलेलं आहे. शिव साबळे आणि त्यांचे सुपुत्र. असो आपण सदा भावपूर्वक बसतात. दिंडीमध्ये अनेक भावी बघतो आपलं घरचं काम सोडून की भगवंतावर प्रेम करण्यासारखी. कारण म्हटलं जातं जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्रीराम से. जसं काही मानवडकरी आजच्या दिवस काही वेळ बघा काढला, जसं दिंडीमधल्या माता भगिनी संपूर्ण दिंडीचा सोहळा होईपर्यंत वेळ काढला. काही महिला जसं कांद्या लावल्या महिलांनी वेळ काढला की अन्नदान केलं. आणि विशेष म्हणजे जे त्यांना धन भगवंताच्या कृपेने त्यांच्या श्रमातून मिळतं त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला, अन्नदान. बघा म्हणतात ना धनाचा उपयोग धर्मासाठी का धर्मकार्यासाठी केला. टाळून त्या महिलांचं अभिनंदन. जसं बघा जसं आईला वेळ ओळखायचं जाते सर का, जसं आईला वेळ ओळखून होऊन गेला का हो काय बघा त्या आईला वेळ ओळखणे आपली कीर्ती करून ठेवली भारतामध्ये की. अनेक ठिकाणी मोठमोठे जे आपण तीर्थस्थाने बघितले असतील तिथे सर्व मंदिर असतील, तिथे घाट असतील बघा, ते कार्य कोणी केलेले आहेत, अहिल्यादेवी होळकरांनी. आणि अशा अहिल्यादेवी समान असलेल्या या सर्व माता भगिनीचा टाळून परिस्थिती त्यांचा अभिनंदन. त्याप्रमाणे आपण सर्वजण प्रेमपूर्वक भक्तिभावपूर्वक उपस्थित आहात. म्हणून या दिंडी समय जेवढेही बघा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं जरा जोरदार टाळून अभिनंदन करायचं बघा. आता या दिंडीच्या निमित्ताने आता थोडक्यात आपण स्मॉल बिग स्पीड म्हणतो नाही, थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, एका गोष्टी मंथन केल्यानंतर काही होतं नाही केलं म्हणून मंथन फार महत्वाचं. आणि मग
त्या विषयाकडे आपण आता जाऊया बरं का. काय म्हणलं जातं, हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. गुरुदेव आपके चरणों में. गुरुदेव आपके चरणों में. बाबा जी आपके चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरण. बटाई काई हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव आपके चरणों में. किंवा मानस भजवरे गुरु चरणम दुस्तर भवसागर तरणम. मानस भजवरे गुरु चरणम म्हणजे गुरुचरणाची सेवा. गुरुचरण दर्शन कसं घेतलं पाहिजे, मनापासून कसं घ्यायचं, इथं काही इथून नाही, कुठून अंतःकरणापासून. बघा मनापासून जो गुरुचरणाची सेवा करील त्याला काय फळ मिळेल, मानस भजोरे गुरु चरणम. फळ काय सांगितलं, दुस्तर भव सागर तरण. दुस्तर म्हणजे काय, अत्यंत अवघड असा 2 थडींचा हा जो महासागर आहे. तुमचा का तुम्ही ज्या संसार सागरात राहा का, तो संसार सागर तुम्ही पार कसं कशा रीती करू शकता, गुरुच्या त्यासाठी काय करावं लागेल, किती सोपं बघा. प्रमाण सूत्र दिले, सूत्र दिले. काय सूत्र दिलं, मानस भजोरे गुरु चरणम दुस्तर भवसागर तरणम. बघा म्हणजे मनाने तुम्ही काय केलं, गुरु चरणाला भजला तर त्याचे काय फळ मिळेल बरं का. निवृत्ती हो तुमची दिंडी आता निवृत्ती ना त्याची भाऊ सागर तरण. आता तुम्ही एवढी बसले की भाऊ सागरातले जागी. प्रत्येक जीवाला काय वाटतं, या भाऊसागर मी तरून गेलं, या भाऊसागर मी तरून गेलं असं इथे कोणाला वाटतं का, मी नरकाला गेलो पाहिजे, मी यमपुरीला गेलो पाहिजे असं कोणाला वाटतं का. प्रत्येक संसारी जीवाला काय वाटतं, काय वाटतं, मी या संसार सागरात तरून गेलो, मी त्यासाठी मध्ये काय करावं लागेल, काय करावं लागेल. आता सांगितलं ना काय करावं सांगेल, भजोरे गुरु चरण. म्हणून आत्माने सुंदर वर्णन का, सुंदर वर्णन बघा भागवतामध्ये. नाथबा भागवत मध्ये काय म्हणतात, जे श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धवला सांगितलं बरं का. काय म्हटलं, ज्याचा गुरुचरण निस्सीम भाव. काय म्हटलं, ज्याचा गुरु चरणी निस्सीम भाव त्याचा मनोरथ पूर्वी देव. लक्षात. म्हणजे जो भक्त काय करील, जो भक्त काय करील, गुरु चरणावर आपला भाव. आता काळे भाऊन सांगितलं त्यांनी त्यांच्या अंतरातल्या भावना ते कशा एकदम हृदय द्रावक, हृदयाला पादर फोडणारे, हृदय स्पर्शी. लक्षात. जसं दगडाला एखादा पादर फुटून लक्षात घे, त्याप्रमाणे आमच्या काळे भाऊ की त्यांच्या भावना आणि हृदय द्रावक हे प्रकार. जर टाळीवर नका त्यांच्या विचारांच्या श्रद्धेचं, त्यांच्या विश्वासाचं बघा आपण कौतुक केलं वर्षात. काय म्हणतात नाथ महाराज, ज्याचा गुरुचरणी निस्सीम भाव. म्हणजे जो शिष्य, जो भक्त आपल्या गुरुच्या चरण निश्चित म्हणजे एकनिष्ठ भाव ठेवील तर त्याचा मनोरथ कोणाला पूर्ण करावा लागेल, देवाला पूर्ण. लक्षात घ्यावा. काय बघा सामर्थ्य एकनिष्ठ भावनेचं आहे की. पुढे काय म्हणतात नाथ महाराज, गुरुदेव आज्ञा पाळी पाहो. गुरुची आज्ञा कोणाला पाळावं लागते, तुम्हाला आम्हाला नाही. या सृष्टीचं चक्र चालक. तू कोणाची आज्ञा पाळतो,
गुरु देव आज्ञा पाळी पाहो, गुरु वाक्य सोमय दृढमूढ ताड्या. म्हणजे गुरु वाक्यामुळे आपण काय विषय शकतो बघा. तरुण दोषक असा महिमा राम या भुईचा नाथ महाराजांनी निवड केलाय. म्हणून त्यासाठी सर्व भक्तांना काय करावं लागेल, त्या यांनी सांगितलं त्यासाठी सर्वांना काय करावं लागेल, हे शिर पुढे झोकावं लागेल. हमने अपना सिर हमने गुरुदेव तुम्हारे शरणों में हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे शरणों में. हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो. देव कधी कुणाच्या रूपात येऊन दर्शन देईल त्याचा नियम नाही. जरा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. हा. हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो. हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे शरणों में. मग गुरु चरणावर मस्तका झुकवायचं. पुढच्या कडे काय म्हणले बघा, तुम्ही सर्व कशाने बांधलेले संसार. मग तुम्हाला म्हणलं चला आता बाबाबरोबर 1 महिना. तुम्ही काय म्हणते आला असतो पण तुम्ही कशाने म्हणा. हम है संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों में, संसार बाबा जी के शरणों में हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे शरणों में. तुम्ही सर्व ग्रस्ती जीव कशाने बांधलेले आहेत, संसाराने, मोहमाने. तो संसार कोणाच्या हातात आहे, सद्गुरूंच्या. म्हणून हे डोकं शिरपुढे टाकायचं. हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे शरणों में. गुरुच्याच चरणावर हे मस्तक शिर का झुकवायचं बघा, का टेकवायचं बघा, याचा महिमा लक्षात वाटतो. त्याचं काय फळ आहे. तुम्ही सर्व का काय करताय, भक्ती करताय की किंवा धावताय पळताय, कशासाठी धावपळ चालू, सर्वांची सुख मिळावं, शांती मिळावी, सुख मिळावं, शांती. सर्व जग आपल्याला पळताना दिसतं की बांगला बांधून सुख मिळेल, बायको करून सुख मिळेल, गाडी घेऊन सुख मिळेल, अशा अनेक मात्र एवढी घेऊन सुख मिळेल, बघा सोनं घेऊन सुख मिळेल, अशा अनेक बघा सर्व जग आपण धावताना पळताना कशासाठी मात्र सुख. काय म्हणजे बघा, मग हे सर्व जग बघा धावताना पळताना आपण पाहतो, मग त्यांना सुख मिळतं का मिळत नाही. सूत्र माहिती नाही. काय माहिती नाही, सूत्र माहिती नाही. सुख शांती कुठे आहेत, ती कशाने मिळेल हे सूत्र माहिती, याचं ज्ञान असल्यामुळे बघा कार्यक्रम काय चालू आहे, भागंभाग चुकल्यावर फेरा पडले असा बघा या दुनियाचा होता, या जगाचा कार्यक्रम चालू. सर्व बघा पूर्ण इकडे कोणाला सुख. मग जीवाला वाटतं आपलं सुख आणि शांती मिळेल, ती कुठे आहे बघा, ती कुठे आहेत. हम ढूंढ रहे सुख शांति को, सुख शांति तुम्हारे चरणों में, सुख शांति तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया, गुरुदेव तुम्हारे चरणों में. लक्षात घ्या, तो कोणत्या जीवाला कोणत्या कारणामुळे आणतो, कोणत्या कारणामुळे आणतो. जीव सुख शांती या जीवाला गरजेची अपेक्षित आहे. ती सुख शांती पुढे मग पुढे सद्गुरूंच्या चरणापासून. आणि म्हणून काय केलं पाहिजे, हमने अपना सिर झुका दिया, किंवा मानस भजोरे गुरुचरणों.
मानस वजोरे गुरु चरणम, मानस वजोरे गुरु चरणम. आणि म्हणून हे डोकं बघा पुढे टेबल गरजेचं आहे. सद्गुरु चरणी. या डोक्याची किंमत कधी वाढेल जेव्हा आपण ते सद्गुरू, नाही तर अशोक सम्राट चौधरी जात नाही. बोला बोला ना. सम्राट अशोकाची मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, माणिक, मोती जेही काही त्या साम्राज्याचं स्टेटस होतं ते सर्व त्या मिरवणुकीमध्ये विराजमान होतं. आणि अशी ही जंगी मिरवणूक चाललेली असताना त्या मिरवणुकीच्या कडेनं एक नग्न दिगंबर संन्यासी चालले होते. सम्राटानं आदेश केला, मिरवणूक थांबवली. हत्तीच्या स्वर्णजडित अंबारीतनं सम्राट खाली उतरला. त्यानं त्या दिगंबर संतांचं दर्शन घेतलं, त्या नागाबाबांचं दर्शन घेतलं. सम्राटाच्या प्रधानाला ही बात प्रचंड खटकली, मात्र तिथं विचारण्याची कुणाची हिंमत झाली नाही. त्या संतांचं दर्शन घेतलं. पुन्हा सम्राट आपल्या अंबारीत बसला. पुन्हा एकदा ती शाही मिरवणूक वाजत गाजत निघाली. मिरवणूक सुरू झाली. नंतर काही दिवसांनी न राहून त्या सम्राटाच्या प्रधानानं विचारलं, म्हणे महाराज, तुम्ही या जगाचे, या देशाचे चक्रवर्ती सम्राट, एवढं मोठं सर्व आपलं साम्राज्य असताना एका दिगंबर संतांचं दर्शन तुम्ही का घेतलं? त्यावेळेस त्या सम्राटानं सांगितलं, प्रत्येक प्राण्याच्या मुंडक्याला जिथं जाईल तिथं जागा आहे, पण या माणसाच्या मुंडक्याला त्या साधूचं चरण सोडून कुठंच जागा नाही, म्हणून मी त्या संतांचं दर्शन घेतलं. तो सम्राट म्हटला, तो प्रधान म्हटला, तुम्ही एवढं जरी बोलला, उत्तर दिलं तेवढं ठीक आहे, पण माझं समाधान झालं नाही म्हणत. काहीतरी असं प्रॅक्टिकली सांगा जेणेकरून मला अपील होईल. मग त्या सम्राटानं त्याला सांगितलं, उद्या सकाळी उठायचं, पहिल्या प्रहरात जेवढे प्राणी तुला भेटतील त्या प्रत्येक प्राण्याचं मुंडकं घे म्हणे, आणि त्या मुंडक्यांसोबत एक माणसाचं सुद्धा मुंडकं घे. मग त्या सम्राट, दुसऱ्या दिवशी सम्राटाचा आदेश, प्रधान उठला, त्यानं प्रत्येक प्राण्याचं मुंडकं घेतलं. कोंबडीचं, डुकराचं, गाढवाचं, जो दिसत त्या प्राण्याचं मुंडकं घेतलं, आणि सोबत एक माणसाचं सुद्धा मुंडकं घेतलं. आणि ते मुंडकं घेऊन तो बाजारात गेला. दवंडी पेटवण्यात आली, ज्याला जे मुंडकं आवडेल ते त्याने घेऊन जा. आता शोभेच्या वस्तू म्हणून लोक बाजारातून, यात्रेतून काय काय आणतील याचा नियम नाही. ज्याला जे मुंडकं आवडेल त्याने त्या स्टॉलवरून ते मुंडकं घेऊन गेलं, पण ते माणसाचं मुंडकं काही कोणी नेलं नाही. शेवटी अंधार गडक परत आलं तरी त्या माणसाच्या मुंडक्याला कोणी वाली नाही. तो प्रधान परेशान झाला. पुन्हा एकदा त्या सम्राटाकडे आलं, म्हणे महाराज, सगळी मुंडकी गेली, पण हे मुंडकं काही जाईना. ह्या माणसाच्या मुंडक्याला काही रक्तबंबाळ झालेलं मुंडकं चित्र विचित्र दिसत होतं, चिन्ह विचिन्न अवस्थेत, त्याला कोण वाली असणार? मग ते सम्राट म्हणे, याच्यामध्ये एक आपल्या राज्यात जो स्वर्णजडित रथ आहे तो रथ देऊन टाक, जो हे मुंडकं घेईल त्याला तो रथ फ्री. आता लोक म्हटले, रथ घ्यायचं ठीक आहे, पण ही मला कोण घेईल? प्रश्न. तुम्ही बघा, ते मडकं जेव्हा फोडतो ना तो पानाड्या, छोटं जरी तुकडं दिसलं, लोक म्हणतात बाळू ते कुटकं फोडून टाक. त्यांना वाटतं म्हातारा त्याच्यात बसून का 10 दिवस घरी येतं. अशी परिस्थिती असते, विचित्र परिस्थिती असते. ते रथ लावला तरी सुद्धा ते मुंडकं कोणी घेईना. तो सम्राट म्हणे, तो नवरत्नाचा जो आपल्या जड जवाहिरामध्ये नवरत्नाचा हार ठेवलाय, तो हार त्याच्यावर दे, तरी सुद्धा ते मुंडकं कोणी घेईना. मग मात्र प्रधान म्हटलं, महाराज, आता काय यातनं सांगायचं ते सांगून टाका. मग तो सम्राट सांगायला लागला, म्हणे, अरे बाबा, मी तुला तेच सांगत होतो, प्रत्येक प्राण्याच्या मुंडक्याला जिथं जाईल तिथं जागा आहे, पण या माणसाच्या मुंडक्याला साधूचं चरण सोडून कुठंच जागा नाही, म्हणून मी त्या संतांचं दर्शन घेतलं. अत्यंत चॅलेंजवर काय आणि समर्थपणे आपल्या रमेशने आपल्याला या मुंडक्याची किंमत उठाई, याचं प्रसंग चित्र आपल्याला उभं करून ते काय केलं, आपल्या समोरच्या सुंदरीते मानण्याचा प्रयत्न, टाळी वाजून त्यांचा हे किंवा असं. आता आपण शेवटच्या एका छोट्याशा विद्यार्थी बघा. आता आपण कोणतं मंथन करू शेवटी वर्ग, आपल्या सख्या आईचं वर्ग. काय सख्या आईविषयी आपण आता मंथन केलं पाहिजे. हो, बरोबर आहे की नाही? कोणाविषयी आपण आता मंथन केलं पाहिजे? सखी, आपली सखी आहे बघा, सखी आई. सखी आई आपल्याला प्रिय आहे की नाही? बरोबर की नाही? लक्षात. सखी आई म्हणजे कोण? सखी आई म्हणजे कोण? आपली भारतीय संस्कृती. काय आपली भारतीय संस्कृती म्हणजे आपली मला सखी आई वाटतं. इतर बाहेरचे जे असेल ते कोण आहे? सावत्र बघा.
पण मला जरा बाबा जरा खंत वाटते, काय खंत वाटते बरं का मनोरी करा ना. आजकाल जर आपण पाहिलं जर गेलं भारतामध्ये तर बरेचसे लोक कोणावर प्रेम करून राहिले, सावत्र आहे बरं का, चष्म्यावाले कशावर प्रेम करून राहिले बरेचसे लोक सावत्र आहे सारख्यावर. विशेषतः बाबांना आढळत बघा प्रेम करताना. कसं ठराव बघा, विचार करा शिवाजी. आता तुम्ही तुमच्या घरी कोणती गाय आणली? संकरित, बरोबर की नाही? कोणती गाय आणली? संकरित गाय म्हणजे कोण आहे? सावत्र राहायचे ना, कसं की आहे लक्षात का काय? संकरित गाय म्हणजे काय? बोला ना आता, कम करते बस. सावत्र आहे, सावत्राचे ना, कसं की आहे. आणि आपली देशी गाय ही काय? मग तुम्ही काय केलं सांगा, कोण प्रेम करून राहिले सांगा ना आता, लक्षात घ्यावं का? आणि कशासाठी? फक्त कशासाठी? लक्षात बघा, आपले भारतीय कशा मागे पडून राहिले बरं का, कशासाठी पडून राहिले का आणि कशा मागे पडून राहिले हे दुर्दैव बघा भारतीयांचं म्हणावं लागेल. जसं बघा आता हे लहान मुलं आहे की नाही, या लहान मुलांसमोर आपण काय केलं, जरा 2 प्रकारचे लाडू ठेवले बघा. किती प्रकारचे? एक लाडू का मुरुमऱ्याचा मोठा, कशाचा? का मुरुमऱ्याचा, मैला का मैला नाही का, मुरुमऱ्याचा मोठा लाडू ठेवला. दुसरा लाडू का कशाचा? काजू बदामचा छोटा लाडू ठेवला बघा. मग ते पूर्व कोणत्या लाडू घेते? हा का अज्ञान काय? त्यांना माहीतच नाही हे 2 लाडू कोणता लाडू आहे की शक्तिमान आहे, आरोग्याला चांगलं आहे. आणि म्हणून ते काय करतात, तसंच बघा कोणाची परिस्थिती झाली सगळ्यांची बरं का चष्म्यामध्ये. काही फरक आहे सांगा? त्या लहानपण तुमच्यामध्ये काही फरक आहे का? तुम्ही सुद्धा काय करू राहिले आहे की कोणी कशासाठी? उत्पादन, पैसा, सर्व बघा जग बघा पैसा मागे धावतात बघा. पण विचारच करीत नाही की आपण जे करतो ते आपल्याला भविष्यामध्ये किंवा आपल्या जीवनाला घातक आहे का, म्हणजे बाधक आहे का? साधक आहे ते बाधक. कशात? म्हणजे तुम्ही काय करू राहिले, विष काय? विष तयार का? विष तयार. फक्त त्याचं फरक प्रमाण कसं? स्लो पॉयझन, त्यामध्ये स्लो पॉयझन. हे संकरित गाय दूध म्हणजे काय? स्लो पॉयझन काय? संकरित गायचं दूध म्हणजे काय? स्लो पॉयझन आहेत. संकरित सर्व भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, हे काही स्लो पॉयझन असेल असं. आणि प्रत्येक माध्यमातून सर्व भारतीयांना ही बाहेरचे देश लोक जाणवतात ते काय करू राहिले, तुम्हाला काय पासून काय खाऊ राहिली? स्लो पॉयझन म्हणजे कारण बघा, जो तुम्ही भाजीपाला करता, जे अन्नधान्य पिकवता, त्याला तुम्ही कोणतं खत वापरीत्या? रासायनिक. कोणतं औषध मारित्या आहे की पेस्टिसाइड की औषध विषारीच सर्व सांगा. मग त्याच्यामध्ये काय कशाचा अंश राहील सांगा ना, कशाचा अंश राहील? रेसिड्यू. आणि म्हणून हे अत्यंत बघा आपल्या सर्वांसाठी काय घातक आहे, स्लो पॉयझन बघा घातक आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? योग्य वेळी योग्य पावलं उचलणं, स्वदेशीचा देशीचा. हा सेंद्रिय बघा, सेंद्रिय शेती आहे की कोणती शेती केली पाहिजे? ऑर्गॅनिक फार्म. आता फरक एवढा फरक असा त्याच्यामध्ये, इकडे सेंद्रिय शेती करण्यासाठी कष्ट बघा, पहिले कष्ट तुम्हाला घ्यावं लागते. काय घ्यावं लागेल? खर्च कमी, कष्ट जास्त. इकडं खर्च जास्त, कष्ट कमी. आजकाल लोक काय पाहतात, कष्ट कमी मात्र खर्च जास्त झाला तरी चालू आहे. आणि म्हणून ही अवस्था, ही परिस्थिती बघा आपल्या देशाची झाली असताना मग दुसरा मग आपल्याला सखी आई ठेवायची घरात का सावत्र ठेवायची सांगा ना? खरं खरं बरोबर का? आता हा सत्य मत घेईन. म्हणून या माध्यमातून बघा विचार होणं फार गरजेचं बघा. त्याचप्रमाणे बघा दुसरं बघा उदाहरण बघा लक्षात शेवटचा, सखी आणि सावत्र बघा. तुमच्या घरामध्ये लहान मुलं कोणते शब्द वापरून राहिले आहे की ते आपल्या भारतीय संस्कृतीचे आहे का? म्हणते कुठले आपल्या मराठी भाषेचे आहे का? ते कोणत्या भाषेतले? ते कोणाचे?
मग तुम्ही वापर करू राहिले म्हणजे काय करू राहिले, कोणाला घरात आलं तुम्ही, ते शब्द तुमच्या घरात आले म्हणजे तुमच्या घरात कोण आली, सावतर आहे लक्षात. तुमचा कार्यक्रम सुरू केला त्यांनी आणि तुम्हाला ते गोड वाटून राहिलं, समजणं काय तुम्हाला समजणं असं लक्षात येत्या मतीत अडचण. म्हणून बघा कोणतीही गोष्ट म्हणता ना जाणतेने गुरु, जसं जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जाता त्याप्रमाणे कोणतेही बघा वापरताना, शब्दाचा वापर करताना किंवा कोणत्याही खाताना पिताना माणसाने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जाणीवपूर्वक डोळसपणे बरं त्याचा विचार केला पाहिजे. मात्र काय आजकाल काय झालं, शेजारच्या घरात सुरू झालं, इकडे सुरू झालं बरं अंधानुकरण आहे की. मात्र ते फायद्याचं नुकसानीचं कोणी विचार करीत नाही. आणि म्हणून विचार करा किती बघा बघा त्यांनी असा बघा परदेशाला असा तुमचा कार्यक्रम लावला भारतीयांचा, तुमची बेइज्जत तुम्हीच करून घ्या. काय तुमची बेइज्जत मीच करू. म्हणजे आता जे मुलगा आपल्या आईला काय म्हणतं, मग त्या आईनं त्या आईची बेइज्जत कोणी केली, जे मुलांनी केली की नाही, मुलांनी कशी केली बेइज्जत, त्या आईला ते मुलगा काय म्हणतं मम्मी. त्याचा अर्थ काय, म्हणजे आई कोण झाली, मसाला लावून ठेवलेलं डेड बॉडी झाली ना, Dead body. ही मूर्ती आहे का, म्हणजे ती आईला ते पोरं काय म्हणायला लागलं, हे मरेल मूर्ती आहे की नाही. आईला काय म्हणाल, हे मरेल मूर्ती आहे. मराठी भाषेचा उपयोग केला की त्याचा जरा भाषांतर केलं तर. म्हणून सांगा त्या मुलांनी आईची बेइज्जत केली का शानवाडे, सांगा तुम्ही. मग तुम्ही घरामध्ये सावत्राईला घातलं का सख्या आईला, मग आपली सखी आई कोणती आहे, आई बाई ताई काही सखी आई, अण्णा आप्पा तात्या भाऊ दादा बाबा हे कसे आपले आहे की सखी आहे बघा. मग आता समजलं का नाही अजून, हो पिंपळस वाले किंवा मानवलेवाले आम्ही येडे देडे बर का, आमच्या नादी लागू नका, नीट म्हणता ना काय म्हणता, पाणी पिओ छान के लक्षात घे. म्हणून बघा बरं मानवकरांनो नीट जरा चांगल्या म्हणते ना, चांगल्या बाबांच्या नादी लागला का, आमच्याकडे लाभाटो मी महाराजच्या नादी लागू नका आणि तुमचं देवळा काढून उन्हाळा करू लक्षात घ्या. आणि म्हणून अशाने त्याच्या दिनीच्या निमित्ताने सदाभाव भावपूर्वक उपस्थित झाला. म्हणून आपल्या श्रद्धेचं आपल्या प्रेमाचं जरा टाळ्या वाजून अभिनंदन या ठिकाणी करूया. वरात करा आपण पालखी जाऊ द्या आता काय अडचण, पालखीवाले एक 4 जण पालखी घेऊन महिला सुद्धा सुंदर असावं का गीत आपल्याला आपल्या मुखाने घ्यायचं. चालू आपले पोर उठ तिकडं उठत 2-4 जण पालखी. ओम नमो भगवते जनार्दनाय, ओम नमो भगवते जनार्दनाय, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का गब्रू बोले, शंकर जी का डमरू बोले रघुपति राग, उमेरा सर्वानी जी का डमरू बोले रघुपति राग मना जाना. रामदास की टुकड़ी बोले, रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय राम. ओम नमो भगवते जनार्दनाय, नारद जी का बीना बोली, नारद जी की वीणा बोले नारायण नारायण. मीराबाई की एक तारी बोले, मीराबाई की कीर्तन बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. ओम नमो भगवते जनार्दनाय, ओम नमो भगवते जनार्दनाय. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा
जना